हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवणार आहे पार्टीवेअर साडीपासून ब्युटिफुल गाऊन. सर्वात अगोदर आपण गाऊनची मापे बघूया. पूर्ण उंची 50, छाती 32, कमर उंची 15, कमर घेर 28, शोल्डर 14, बाही लांबी 16. सर्वात अगोदर मी गाऊनचा वरचा भाग तयार करणार आहे. त्यासाठी मी 4 दुप्पट कपड्याची कडी करून घेतली आहे. नंतर सरळ लाईन आखून घेतलेली आहे. कमर उंची घ्यायची आहे. कमर उंची माझी 14 आहे. त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन घेते. तुम्ही तुमच्या कमर उंचीनुसार घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे. नंतर आपल्याला अर्ध शोल्डर घ्यायची आहे. माझी शोल्डर 14 ची आहे. त्याची निम्मे 7 येतो. 7 इंच घेऊन सरळ रेष आखून घ्यायची आहे. नंतर छातीप्रमाणे मी मुंडाखोली घेते. माझी छाती 32 आहे म्हणून मी 6.5 मुंडाखोली घेते. नंतर पुन्हा 7 घेऊन वरून 6.5 असा चौकोन तयार करायचा आहे. छातीचं माप घेताना आपल्याला छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. माझी छाती 32 आहे. 32चा चौथा भाग 8, त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन घेते. मिळून 10 होतात. नंतर सरळ रेष आखून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मी इथे कमर घेराचं माप त्याच पद्धतीने काढून घेतलं आहे. कमर घेराचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. नंतर छाती आणि कमर जोडून घ्यायची आहे आणि मुंडाखोलीचा शेप द्यायचा. मी इथे शोल्डरनुसार गलारुंदी घेते. 7 ची शोल्डर आहे म्हणून 3 ची गलारुंदी. गला आपल्याला आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. मी इथे 6 चा घेते. नंतर पुन्हा गलारुंदी 3 ची घेऊन सरळ रेष आखायची आहे आणि नंतर आपल्याला इथे आवडीप्रमाणे शेप द्यायचा आहे, जसा आपल्याला आवडतो तसा. पुढच्या भागाच्या मुंडाखोलीसाठी अर्धा इंच आतमध्ये घेऊन तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. पुढच्या भागाचा शेप द्यायचा आहे. 4 दुप्पट घडी असल्यामुळे इथे आपले दोन्ही भाग तयार होतील, मागचा आणि पुढचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून झाल्यावर एक भाग काढून घ्यायचा आहे. पुढचा भाग काढून घेते. मागच्या भागासाठी आपल्याला गलारुंदी 3 ची घेऊन आपल्याला आवडीप्रमाणे गला घ्यायचा. मी इथे 3 चा घेतलेला आहे. पुन्हा 3 आणि जसं दाखवलं त्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. गल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मागचा भाग कट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढचा भाग घेऊन त्याचा गला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण मुंडाखोलीचा आतमध्ये शेप दिलेला आहे तो कट करायचा. मेन फॅब्रिकची दुप्पट घडी घालून घ्यायची. नंतर अस्तरचे दोन्ही भाग ठेवायचे आणि अर्धा इंच जास्तचा मेन फॅब्रिक कापून घ्यायचा. अशाच पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग दोन्ही कटिंग करून घ्यायचे. घेर कट करण्यासाठी मी साडी चौपट करून घेतलेली होती आणि नंतर तीच साडी त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेतलेली आहे. इथे आपल्याला कमरेचा 8वा भाग काढायचा आहे. माझी कमर 28 ची आहे. 28 चा 8वा भाग काढण्यासाठी मी मेजर टेप 8 वेळा फोल्ड करून घेते, म्हणजे 8वा भाग निघेल. इथे माझा 8वा भाग 3.5 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी जास्त घेते. अशाच पद्धतीने तुमची जेवढी कमर असेल त्याचा 8वा भाग काढून त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे. त्रिकोणाच्या टोकापासून मी इथे 3.5 इंच मार्जिन करून घेते. घेराचं मेजरमेंट काढण्यासाठी मी इथे कॅल्सी यूज करते. पूर्ण उंची मी शोल्डर पासून घेतलेली आहे पायापर्यंत, म्हणजे माझी 50 ची येते. पूर्ण उंचीमधून आपल्याला कमर उंची वजा करायची आहे. पूर्ण उंची माझी 50 ची आहे आणि कमर उंची 15 ची. 50 मधून मी 15 वजा करते तर 35 येतात आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेते. 35 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 37 इंचाचा घेर तयार करायला लागेल. इथे मी 3.5 इंचचं मार्जिन करून घेतलेलं आहे. तिथून सरळ खालती आपल्याला 37 इंचावरती मार्जिन करून घ्यायचं आहे. गोल गोल मी व्हिडिओ दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. आपला अंब्रेला घेर तयार होईल. वरती कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर खालती गोलाकार शेप दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता राहिलेल्या साडीच्या कपड्यातून मी इथे बाही कटिंग करून घेते. बाही
बाही माझी 16ची आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा ॲड करून घेतलेला आहे. रुंदीला मी छातीचा चौथा भाग काढून घेतलेला आहे. नंतर खाली उतरण्यासाठी 3.5 इंच आणि पफचा स्लीव देण्यासाठी वरती 3 इंच घेतलेला आहे. नंतर शेप देऊन घ्यायचा. दंड घेराला मी इलास्टिक लावणार आहे, म्हणून इथं दंड घेराचं माप नाही घेतलं आणि जसं शेप दिला आहे ते कट करून घ्यायचं. अशा पद्धतीचे आपले 2 स्लीव तयार होतील. स्लीव कट करून झाल्यानंतर आपल्याला घेरामध्ये लावण्यासाठी अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी साधा घेर कट करणार आहे. त्यासाठी मी कमरेचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून घेतलेले आहे आणि खालती सरळ सुद्धा 2 इंचाची सरळ रेष मारून घेतलेली आहे. घेराच्या खालच्या साईडने मी 3 इंच वरती घेऊन गोलाकार शेप दिलेला आहे. घेराच्या उंचीसाठी आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा 1 इंच कमी घ्यायचा आहे. म्हणजे आपण 37चा मेन फॅब्रिक घेतलेला आहे, तर इथे आपल्याला 36चा अस्तर घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे क्रॉसमध्ये रेस आखून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला घेर मधला अस्तर तयार होईल. पहिल्यांदा आपल्याला मागचा आणि पुढचा भाग तयार करायचा आहे. त्यासाठी सरळ फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. जी आपली सरळ बाजू असेल ना फॅब्रिकची, त्याच्यावरती अस्तर ठेवून त्याच्या गळ्याच्या साईडने अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर जो एक्स्ट्रा भाग आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या मापातच. नंतर गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. गळ्याला दाब शिलाई मारताना व्यवस्थित कपडा करून दाब शिलाई मारायची, ज्यामुळे अस्तरचा भाग वरती दिसला नाही पाहिजे. दाब शिलाई मारून झाल्यावर आपल्याला अस्तरच्या मापातच साईडला शिलाई मारायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा भाग निघेल मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला पुढचा भाग तयार होईल. मागचा भाग तयार करण्यासाठी सरळ फॅब्रिक घ्यायचं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्याला अर्धा इंचावर गळ्याला शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर त्याला उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. साईडला शिलाई मारून घ्यायची. जेवढा मेन फॅब्रिकचा जास्त कपडा आहे तो कट करून घ्यायचा. दोन्ही भाग तयार झाल्यानंतर शोल्डर जोडायची आहे. त्यासाठी सरळ भाग ठेवून त्याच्यावरती सरळ पुढचा भाग ठेवायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शोल्डर जॉईन करून घ्यायची आहे. शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे. बाहीचा सेंटर काढून शोल्डरवरती ठेवायचा आहे. तिथून छोट्या छोट्या प्लेटी घ्यायची आहेत.
व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडच्या प्लिटी मारून घ्यायच्या आहेत। अस्तरचा घेर घ्यायचा आहे। नंतर त्याच्यावर मेन फॅब्रिकचा घेर ठेवून कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची। नंतर पुढच्या भागाला घेर जोडून घ्यायचा। त्यासाठी पुढचा भाग सरळ घेऊन त्याच्यावरती सरळ बाजूने घेर ठेवून त्याच्यावरती 1 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। अशाच पद्धतीने आपल्याला मागचा भागाचा पण घेर जोडून घ्यायचा आहे। पुढच्या भागाला मी कमरेला लेस लावते म्हणजे अजून गाऊन सुंदर दिसेल त्यासाठी। लेस लावून झाल्यानंतर स्लीवला इलास्टिक लावायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 इंच फोल्ड करून घेते। मध्ये इलास्टिक राहील एवढा गॅप ठेवते। इलास्टिकचे माप आपल्याला दंडघेरानुसार ठेवायचं आहे। आतमध्ये इलास्टिक टाकून झाल्यानंतर ओव्हरलॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे इलास्टिक बाहेर येणार नाही। सर्व भाग जोडून झाल्यानंतर आपल्याला शिलाई घ्यायची आहे। अर्धा इंचावरती स्लीव पासून मी शिलाई मारायला घेते। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। घेर जोडताना मेन फॅब्रिकचा भाग जोडून घ्यायचा आहे अगोदर। नंतर आपल्याला अस्तरचा भाग जोडायचा आहे, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे होतील, त्याच्यामुळे घेर अजून चांगला दिसेल। दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला घेराला खालती बिडिंग करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही दुमडून सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने आपला पार्टीवेअर गाऊन तयार होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि तुम्हाला असा रेडीमेड ड्रेस शिवून पाहिजे असेल तर वरती दिलेल्या नंबरवर मेसेज करा, रेडीमेड ड्रेस शिवून मिळेल।